नमस्कार. गुरुवर्य बिगो साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या लेखनविषयक कार्यशाळेत आजचं हे दुसरं पुष्प अर्थात दुसरं सत्र. यापूर्वीच्या सत्रामध्ये आपण मराठी लेखनविषयक नियमांची आवश्यकता निकड, त्यानंतर मराठी लेखनविषयक नियमांच्या संदर्भाने काही महत्त्वपूर्ण टप्पे आपण पाहिले. त्यामध्ये मराठी शुद्ध लेखनाचं आणि बेळगावचं काय नातं आहे हेही आपण पाहिलं. आणि त्यानंतर मराठी शुद्ध लेखनविषयक नियमांमधले काही संकेत, महत्त्वपूर्ण नियम, हे सगळं आपण स्वदाहरण आपण या आधीच्या सत्रामध्ये पाहिलं. सर्व भाषा शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपलं यूट्यूब चॅनल पाहत होतो तेव्हा एक लक्षात आलं की विद्यार्थ्यांची भाषाविषयक समज वाढावी, ती जोपासावी, या दृष्टीने आपण अतिशय नाविन्यपूर्ण असे उपक्रम घेत आहे. शिक्षकांची समृद्धी व्हावी, शिक्षकांना भाषाविषयक समज निर्माण व्हावी त्यांच्यामध्ये, यासाठी देखील ही संस्था अथक प्रयत्न करते आहे. गेल्या 3 दशकांपासून, म्हणजे या स्थापनेचा उद्देश आपण लक्षात घेतला तर बिगो साठे सरांचं भाषाप्रेम अतिशय महत्त्वाचं होतं. भाषाविषयक त्यांची आस्था होती आणि भाषेवर त्यांचं विलक्षण प्रेम होतं. तेव्हा त्यांची ही भाषाविषयक तळमळ पुढे अव्याहतपणे सुरू राहावी या उद्देशाने त्यांचे विद्यार्थी एकत्र येतात आणि त्यांची तळमळ बघून सीमा भागामध्ये ही संस्था सुरू राहते, उभी राहते. अतिशय कार्यक्षम पद्धतीने, गतिमान पद्धतीने भाषाविषयक विचार करते. ही गोष्ट मला अतिशय महत्त्वाची वाटते. देशात अन्य संस्थांसाठी ही गोष्ट नक्कीच प्रशंसनीय आणि अभिनंदनीय आहे. तेव्हा सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो. आणि मला असं सांगण्यात आलं की आधीच्या सत्रामध्ये जवळपास 400 शिक्षक या कार्यशाळेसाठी उपस्थित होते. तुमच्या भाषेविषयक सगळ्या उपक्रमांना मी नमस्कार करतो. आणि आज या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पुढील जे नियम पाहत होतो त्या नियमांना सुरुवात करूया. तुमच्या हे लक्षात आलं असेल की काही जण शुद्ध लेखनाला व्याकरणाचा भाग समजतात, तर काही जण शुद्ध लेखन हा भाग व्याकरणापेक्षा भिन्न आहे हे समजतात. मात्र एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की मुलांमध्ये जर आपल्याला भाषाविषयक अशी परिपक्व अभिरुची, परिपक्व समज आपल्याला निर्माण करायची असेल, वेगवेगळ्या स्वरूपाचं व्यावहारिक लेखन त्यांच्याकडनं करून घ्यायचं असेल, सर्जनशील लेखनासाठी त्यांना दिशा द्यायची असेल, तर त्याचा पाया जो पक्का होतो तो या नियमांपासून पक्का होतो. छोटे छोटे संकेत त्यांना माहीत असावे लागतात आणि विद्यार्थ्यांना माहीत असण्याच्या पूर्वी ते भाषा शिक्षकांना माहीत असावे लागतात. मराठीतील ख्यातनाम समीक्षक आणि लेखक डॉक्टर केशव तुपे सरांचं एक उद्धृत मी आपल्यासमोर सांगतो की ते असं म्हणतात, आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या काळामध्ये वेगवेगळ्या शाखांच्या आणि शास्त्रांच्या भाऊगर्दीमध्ये मराठी राजभाषेकडे दुर्लक्ष होत आहे आणि तिचा दम आणि रिधम घोटतो आहे. त्यासाठीच शालेय स्तरावर मराठीचं शिस्तशीर असं अध्ययन व्हावं अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आणि मला असं वाटतं की हा जो प्रयत्न आहे, जोरकस रीतीनं प्रयत्न, हा ताकदीचा प्रयत्न, हा मला आपल्या विद्यानिकेतन शाळेमध्ये आणि एकूणच संस्थेमध्ये प्रकर्षाने जाणवतो आहे. आपण आता पुढच्या नियमांना सुरुवात करूया. आपण हे बघत होतो की इक प्रत्ययाचे शब्द लिहायचे कसे. आता इक प्रत्ययाचे अनेक शब्द आहेत. उदाहरणार्थ दैनिक, वार्षिक, लौकिक, सांस्कृतिक, शारीरिक, अलंकारिक, सामाजिक, मानसिक, पारंपरिक. आता आपण बऱ्याचदा याचा म्हणजे लिहिताना हा शब्द चुकीने लिहितो, पारंपरिक असा लिहितो. पारंपरिक म्हणतो आपण, पण लिहिताना मात्र पारंपरिक असंच लिहितो. त्यानंतर वैदिक, मार्मिक या शब्दामध्ये जो इक प्रत्यय आहे त्या इक प्रत्ययाचे सगळे शब्द ऱ्हस्व असतात. हे आपण या आधीच्या नियमामध्ये बघत होतो. उदाहरणार्थ वार्षिक.
त्यानंतर मासिक. प्रतीक मात्र त्यासाठी अपवाद आहे. प्रतीक शब्द हा त्यासाठी अपवाद आहे. त्यानंतर प्रादेशिक शब्द आहे, श्रमिक आहे, असे कितीतरी शब्द आपल्याला सहजपणाने सांगता येतील. काही शब्द मात्र यासाठी, या नियमांसाठी अपवाद आहेत. ते कोणते शब्द? तर ठराविक, मोकळीक, आगळीक, जवळीक, सोशिक हे शब्द यासाठी, सडीक, पडीक हे शब्द यासाठी अपवाद आहेत. आता पुढचा नियम बघूया, संकेत. तो आहे इत प्रत्ययाचे सगळे शब्द. इत प्रत्यय असणारे सगळे शब्द कसे लिहायचे? एक शब्द आहे पहा, संचालित, आणि दुसरा शब्द आहे संचलित. आता एखादी संस्था, एखादी शाळा किंवा महाविद्यालय चालवत असेल तर त्या ठिकाणी एक शब्द आवर्जून लिहिला जातो. उदाहरणार्थ, गुरुवर्य वि गो साठे मराठी प्रबोधिनी संचालित मराठी निकेतन विद्यालय, जी कुठली शाळा असेल त्या पद्धतीने आपण तो शब्द वापरत असतो. आता संचालित हे बरोबर असताना अनेक संस्थांच्या फलकांवर किंवा काही पत्रांमध्ये आपल्याला संचलित शब्द दिसतो. संचलित मध्ये मूळ शब्द आहे संचलन करणं, कवायत. या दृष्टीनं मैदानावरची कवायत सुरू असते त्या अर्थाने. पण संचलित मध्ये मूळ शब्द आहे संचालन. संचालन म्हणजे चालवणे, नेतृत्व करणे. म्हणजे गुरुवर्य वि गो साठे ही संस्था तुमच्या वेगवेगळ्या शाळांचं संचालन करते, ती त्या शाळा चालवतात. या अर्थानं संचालित हा शब्द बरोबर आहे. अनेक ठिकाणी आपल्याला हा गोंधळ दिसतो आणि हे तारतम्य बाळगण्याकडे काहीसा कल नसतो. आता आपण सांगत होतो की इत प्रत्ययाचे शब्द कसे लिहायचे. संचालित हा शब्द तुमच्या लक्षात आला असेल. त्यानंतर अखंडित, मुद्रित, अपेक्षित, शिक्षित, प्रकाशित, इच्छित, अगणित, त्वरित हा शब्द आहे. आनंदित शब्द आहे. या दृष्टीनं हे शब्द इत प्रत्ययाचे सगळे शब्द आपण, उदाहरणार्थ त्वरित, त्वरित. तर या दृष्टीने हा बदल आपण लक्षात घ्यायला. आता त्यानंतर तो दुसरा प्रत्यय आहे, तो म्हणजे ईय प्रत्ययाचे सगळे शब्द. ईय प्रत्ययाचे सगळे शब्द कसे लिहायचे? तुम्हाला दिसत असेल ना, ईय प्रत्ययाचे सगळे शब्द. ईय प्रत्यय आता बहुधा तुम्हाला दिसत असेल, म्हणजे मला दिसतं, म्हणजे तुम्हाला कदाचित दिसत असेल. मी हे सांगत होतो की ईय प्रत्ययाचे सगळे शब्द लिहायचे कसे. कुटुंबीय, बी हा शब्द दीर्घ आहे पण तो बऱ्याच ठिकाणी ह्रस्व दिसतो आपल्याला. त्याच्यानंतर राष्ट्रीय, परकीय, प्रांतीय, बहुभाषीय, पूजनीय, संपादकीय, शासकीय, शास्त्रीय, राजकीय या दृष्टीने हे सगळे ईय प्रत्यय असणारे शब्द. माननीय, पत्रामध्ये तर खूप गंमत असते, अगदी प्रतिपासून तर शेवटी आपला विश्वासू. खरं म्हणजे आपला विश्वासूचा उकार दीर्घ हवा आणि विश्वासू खरं म्हणजे त्यावर, त्या शब्दाच्या वर सही करू नये लहान व्यक्तीने. तर हा एक लक्षात घेतलं पाहिजे आपण. त्यानंतर प्रतिशब्द लिहिताना त्याचा अर्थ कडे असा होतो मराठीमध्ये. कडे, प्रति म्हणजे कडे, पण बऱ्याच ठिकाणी तो शब्द आपल्याला दीर्घ दिसतो. तर प्रति हे शब्द प्रति लिहिताना मात्र तो ह्रस्व असला पाहिजे. त्याच्यानंतर मग खाली विषय, माननीय महोदय, सहानुभूतीपूर्वक हाही शब्द बऱ्याचदा चुकीने लिहिला जातो. सहानुभूती, ती हे ह्रस्व आहे आणि पूर्वक शब्दामध्ये पूर्वक हा शब्द असा दीर्घ लिहायचा. आपण काल बघितलं रफाराच्या आधी येणारा उकार कसा असतो? दीर्घ. रफाराच्या आधी येणारी वेलांटी कशी असते? दीर्घ. स्पृहणीय, कुटुंबीय, प्रशंसनीय, त्यानंतर विश्वसनीय हे ईय जे प्रत्यय आहेत ते आपण दीर्घ लिहायचे. आता कोणते शब्द अपवाद आहेत? तर हे अपवाद शब्द आपण फक्त लक्षात ठेवायचे. सुटसुटीत, चकचकीत, टवटवीत, तरतरीत, त्यानंतर सुरळीत, त्यानंतर बटबटीत असे काही शब्द आहेत की ते शब्द आपण अपवादानं दीर्घ लिहितो. बाकी सगळे शब्द आपण ह्रस्व लिहायचे. त्यानंतर वळूयात आपण उकारांत विशेष नामाकडे. उकारांत विशेष नाम.
उदाहरणार्थ रामू, गणू, दिनू हे जे शब्द आहेत, या शब्दांना प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना मात्र त्या शब्दातला उकार दीर्घच राहतो. उदाहरणार्थ इंदू शब्द असेल, इंदू, इंदू, इंदूला असं लिहिलं तरी त्याला ला हा प्रत्यय जोडला तरी इंदूचा जो उकार आहे तो मात्र ऱ्हस्व होणार नाही, तो दीर्घच राहील. त्यानंतर इंदूने, ने हा प्रत्यय लावला तरी तो दीर्घच राहील. इंदूसाठी तरीही तो दीर्घच राहील. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की उकारांत विशेष नामाचे सामान्य रूप होत नाही. त्याला प्रत्यय जरी आपण लावला तरी त्या शब्दांमध्ये बदल होत नाही. हे सुरुवातीला हे नियम थोडेसे जरा आपल्याला ज्यांनी कुणी ऐकले नसतील त्यांना थोडेसे अवघड वाटू शकतात, किचकट वाटू शकतात, परंतु ते अशक्य मात्र नाही. दुसरी गोष्ट अशी की मुलांना आपण जर सांगितलं मराठी व्याकरण अतिशय कठीण असतं, क्लिष्ट असतं, गुंतागुंतीचं असतं, ते लवकर समजत नाही, तर मग आपल्या चुकीच्या धारणा. तुम्हाला अगदी मनापासून सांगतो, मराठी व्याकरण हा अतिशय रंजक विषय आहे, ज्यामुळे भाषेची शिस्त आपल्यामध्ये रुजते. त्यानंतर भाषाविषयक समज आपली पक्की होण्यासाठी हा विषय पक्का झाला पाहिजे सगळ्यांचा. आता पुढे आपण बघूयात, तो म्हणजे गोंधळ निर्माण करणारे जे शब्द आहेत त्यामध्ये आहे घेऊन, देऊन, ठेवून, ठेवून. आता पहा, घेऊन शब्दाचा, या शब्दामध्ये मूळ शब्द आहे घे, घे, यामध्ये व नाही म्हणून इथे ऊन येईल, उसाचा तो दीर्घ असलेला. पहा आता ठेवून शब्द बघू. ठेवून मध्ये मूळ शब्द काय? ठे नाही, ठेव आहे. ठेवून मध्ये मूळ शब्द आहे ठेव. त्यामुळे ठेवून लिहिताना त्या मूळ शब्दामध्ये व असल्यामुळे ठेवून लिहिताना व येईल आणि त्याला दीर्घ उकार येईल. पहा, ठेवू तसंच येईल, ठेवू. आता घेऊ शब्द पहा, घेऊ किंवा घेऊन, त्यामध्ये मूळ शब्द आहे घे, घे हा मूळ शब्द आहे. त्यामुळे घेऊन लिहिताना, घेऊ लिहिताना व येणार नाही. म्हणजे देऊन, घेऊन, ठेवून यासारखे शब्द लिहिताना त्याचा मूळ शब्द बघायचा, मूळ धातू कुठला आहे. मूळ धातूमध्ये जर व असेल तर मात्र ठेवून लिहिताना व येईल. उदाहरणार्थ ठेव, ठेव मध्ये मूळ धातू म्हणजे ठेवून मध्ये मूळ धातू आहे ठेव, म्हणजे त्यामध्ये व आहे म्हणून ठेवून लिहिताना व येईल आणि व ला दुसरा उकार येईल. त्यामुळे हे शब्द व लिहून कुठले शब्द आहेत आणि उ लिहून कुठले शब्द आहेत हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मूळ शब्द कोणता आहे? उदाहरणार्थ नेऊन, नेऊन मध्ये मूळ शब्द आहे ने, त्यामुळे इथे व नाही. देऊन मध्ये दे मूळ शब्द आहे त्यामुळे व येणार नाही. जाऊन, जा मध्ये मूळ शब्द व नाही त्यामुळे उ येईल. असं ऊस लिहिताना जे ऊ लिहितो ते येईल इथे. हा, त्यानंतर पळवून किंवा लावून, बसवून, फसवून, धावून या पद्धतीचे शब्द आपण लक्षात घेतलं पाहिजे. या शब्दांमध्ये बऱ्याचदा गोंधळ उडतो. अनेक पत्रांमध्ये, निर्णयामध्ये ह्या सगळ्या काहीशा त्रुटी आपल्याला जाणवत राहतात. म्हणून मला पुन्हा सांगायचं की भाषा शिक्षकाची जबाबदारी अधिक असते. तुमच्या संस्थेमध्ये एखादा मजकूर लिहायचा असेल, सुविचार लिहायचा असेल, फलकांवर काही मजकूर लिहायचा असेल, सूत्रसंचालन करायचं असेल, फळ्यावर काही सूचना वजा मजकूर लिहायचा असेल, काही लिखाण काम करायचं असेल, पुस्तकाचं संपादन करायचं असेल, काही उपाध्यांची काही शीर्षकं आपण लिहितो फलकांवर, म्हणजे मराठी लिखाणासंबंधित जो मजकूर असेल तो मजकूर भाषा शिक्षकाच्या डोळ्यांखालून गेला पाहिजे, म्हणजे त्या नजरेखालून तो गेला पाहिजे, त्यांनी तो बघितला पाहिजे. मला ही त्रुटी इथे जाणवते, ही त्यांना लक्षात आलं पाहिजे आणि हे सहजगत्या आपल्या लक्षात येतं. सार्वजनिक ठिकाणी जेव्हा मजकूर आपण प्रसारित करतो तर त्या मजकुरामध्ये काळजी घेतली गेली पाहिजे. या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तर आता आपण काही ठिकाणी बघतो सुरुवात शब्द लिहिताना फक्त सुरुवात असं लिहिलेलं असतं, केवळ र असतं. खरं म्हणजे त्याला पहिला उकार आहे, परंतु काही ठिकाणी हा टाळण्याकडे कल असतो. मला तुम्हाला भाषा शिक्षकांना अजून एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे, ती ही की हे नियम आणि संकेत अजिबात रटाळ नाहीत.
अजिबात क्लिष्ट नाही, अजिबात समजणं अशक्य नाही. त्यासाठी मात्र थोडी बौद्धिक कसरत करावी लागते. म्हणजे गद्यपद्य समजून घेताना काहीशी कमी कसरत करावी लागत असेल, त्यापेक्षा व्याकरण समजून घेताना थोडीशी जास्त, म्हणजे तुम्ही टिपण काढलं, अधिक वेळा त्याची पारायणे केली, आवृत्त्या केल्या, ते समजावून घेतलं नीट. अजून मला दुसरी गोष्ट तुम्हाला या निमित्तानं सांगायची, ती ही की आपण व्याकरण शिकवताना मोरा वाळंबे यांच्या पुस्तकातली जुनीच उदाहरणं आपण देत असतो, अवतरणं आपण देत असतो. म्हणजे अगदी एखादं अलंकाराचं उदाहरण द्यायचं असेल, वृत्ताचं उदाहरण द्यायचं असेल, मला असं वाटतं की शिक्षकांनी स्वतः काही उदाहरणं निर्माण केली पाहिजे. उदाहरणार्थ आता आपण उदाहरण सांगतो की बिडी पितांना गणपत वाणी चावायचा नुसतीच काडी वगैरे, ही जी उदाहरणं आपण दिली जातो, खरं म्हणजे ही उदाहरणं या पद्धतीची ती त्या देण्यापेक्षा आपण आता नवीन उदाहरणं शोधली पाहिजे. मुलांना कळेल, त्यांच्या भाषेमध्ये कळेल, किंवा अगदी गाण्यांच्या ओळी, कवितेच्या ओळी, असं ते त्या संदर्भामध्ये चालू शकते. तर स्वतंत्र पद्धतीनं उदाहरणं. व्याकरणाचा आत्माच आहे की सराव. जितका जास्त सराव तुम्ही सांगाल, मी तुम्हाला मागच्या सत्रामध्ये म्हणालो की 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा असते, त्यानंतर 5वीची, 7वी, 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा असते, किंवा ज्या स्पर्धा परीक्षा असतात, यामध्ये एक साधा प्रश्न असतो की खालील शब्दांमधून अचूक शब्द लिहा, खालील शब्दांमधून निर्दोष शब्द लिहा. बऱ्याचदा असं होतं की शिक्षक म्हणून आपणही संभ्रम निर्माण होतो, आपल्याला आपणही गोंधळतो. तर मला असं वाटतं की मुलांना अचूक शब्दांची सूची दिली गेली पाहिजे, यादी करायला सांगितली गेली पाहिजे. शब्द भांडार जेवढं विपुल असेल मुलांकडं, तेवढ्या त्या अधिक भाषेचं सर्जनशील ते वापर करू शकते अनेक गोष्टींचा. उदाहरणार्थ म्हणी म्हणून त्यांना त्यांचे विचार सांगायला लावा. गंमत काय झाली आपल्याकडे, आता तर MCQ क्वेश्चन आले. वस्तुनिष्ठ प्रश्नांमुळे काही फायदे असतीलच, त्याचे निश्चितच फायदे आहेत, त्याचे काही, त्याचं महत्त्वही आहे. पण या भडीमारामुळे वर्णनात्मक जे लेखन असतं मुलांचं, विश्लेषणात्मक करण्याची जी क्षमता असते ती मंदावलेली. तुम्ही आता काल श्रुतीताईंनी खूप छान मांडणी केली विषयाची, ऑनलाईन शिक्षण आणि विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती. ऑनलाईन शिक्षण आणि विद्यार्थ्यांची लेखन स्थिती ही जर आपण बघितली तर तुमच्या लक्षात येईल की त्यांचं लेखन कोरोना काळामध्ये कसं मंदावलं, विस्मरण कसं झालं, सराव नसल्यामुळे अक्षरामध्ये बेडकपणा कसा येत चाललेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण जर शिक्षक म्हणून थोडं संवेदनशील असलो तर या गोष्टी मला वाटतं नीटपणानं चांगल्या होऊ शकतील. आता पुढचा नियम आपल्याला बघायचा आहे, आणि तो म्हणजे पूर शब्द कसा लिहिला जातो. उदाहरणार्थ सोलापूर. सोलापूर, आता पूर हा ग्रामवाचक शब्द आहे, त्यामुळे तो कुठल्याही गावाला जोडून आलेला असेल तर तो दीर्घ असतो. पण गंमत पहा, सोलापुरात लिहायचा असेल तर मात्र तो कसा होईल, रस्व होईल, म्हणजे पहिला होईल. त्याचं सामान्य रूप होतं ना, तर हा प्रत्यय लागला त्याला की त्याचं सामान्य रूप होतं. पुरात लिहितानाच फक्त तो त्याचा उकार हा रस्व होतो. बाकी सोलापूर कडे, कडे त्याला जोडून लिहिलंय शब्दयोगी अव्यय, तर तो दीर्घच राहतो. सोलापूर मध्ये हाही शब्द त्याला जोडून लिहिला तर तो दीर्घच राहतो. म्हणजे पूर हा शब्द कोणत्याही गावाला जोडून आला तर तो पहिल्यांदा जोडून लिहायचा. सोलापूर, नागपूर, गंगापूर, लखमापूर, पूर नावाचे जे कुठले शब्द असतील ते. त्यानंतर त्याला फक्त त हा सप्तमीचा प्रत्यय लागला की त्याचं पुरात असं होतं. त्यानंतर कडे हा त्याला शब्दयोगी अव्यय लागला की तो दीर्घच राहतो. सोलापूरमध्ये पूर दीर्घच, सोलापूर कडे पूर दीर्घच. हे या गोष्टी जरा थोड्याशा आपण लक्षात घेतल्या, कुठल्या शब्दांमध्ये बदल होतो. काही शब्द असे आहेत की ते त्याला प्रत्यय लागत नाही, काही शब्द असे आहेत की ते सुटे लिहिली की दीर्घ लिहितो. सामासिक शब्दांमध्ये मात्र त्याचं रूप आपण ह्रस्व लिहितो. इकडे पाऊस सुरू झालेला आहे त्यामुळे थोडासा आवाज तुम्हाला पावसाचा येईल, त्याबद्दल मी क्षमा मागतो. हे आपण बघितलं आता. आता त्यानंतर आडनाव जरी असेल
पूर नावाचं, गंगापूरकर. तर या आडनावामध्ये पण पूर हे दीर्घशील, म्हणजे शेवटून चौथा उकार असेल तरी तो दीर्घशील पूरचा, दुसरा उकार असेल तरी सुद्धा तो दीर्घशील. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सामान्य रूप होताना कुठला बदल होतो हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्याच्यानंतर आपण अजून एक उच्चार करतो कोणचा. हे आता अनौपचारिक व्यवहारामध्ये आपण घरगुती बोलतो ठीक आहे, परंतु सार्वजनिक व्यवहारामध्ये प्रमाण जेव्हा आपण लिहितो बोलतो त्यावेळेला मात्र कोणता, कोणती, कोणते हा उच्चार आपण करायला हवा. आता आहे नादानुकारी शब्द. नाद निर्माण करणारे जे शब्द आहेत, उदाहरणार्थ किरकिर. किरकिर शब्द आहे. हे नादानुकारी जे शब्द आहेत या शब्दामधली जो उकार असतो हा उकार मात्र पहिला यायला हवा. आणि यातली जी वेलांटी आहे पहिली आणि तिसरी, ही वेलांटी मात्र रस्व येते, म्हणजे पहिली येते. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता अजून एक नियम आपल्याला बघायचा आहे आणि त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जरा गोंधळ असतो. आणि तो गोंधळ म्हणजे मराठीमध्ये शब्दयोगी अव्यय आहेत. मराठीमध्ये असलेले हे शब्दयोगी अव्यय जवळपास 70-75 यांची संख्या आहे मराठीमध्ये असलेल्या अव्ययांची. आता हे शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? शब्दांना जोडून येणारे अव्यय. अव्यय ज्यांच्यात बदल होत नाही, त्याला प्रत्यय लागत नाही, त्याला अव्यय म्हणतो आपण. तर हे शब्द नेहमी शब्दांना जोडून येतात. उदाहरणार्थ शाळेमध्ये, शाळेकडे, वहीसाठी, त्याच्या समोर, माझ्या समोर. तर हे जे प्रत्यय आहे हे प्रत्यय नेहमी जोडून येतात आणि शब्दयोगी अव्यय नेहमी जोडूनच लिहायचे. हे आपण मुलांना सांगितलं पाहिजे. शिक्षक म्हणूनही आपण हे शब्दयोगी अव्यय जोडून लिहायला हवे. उदाहरणार्थ तर्फे किंवा पर्यंत, दरम्यान, पासून, शिवाय, त्या संदर्भात. लेखन किंवा मग मराठी भाषेसंदर्भात, भाषेसंदर्भात जेव्हा लिहितो आपण तेव्हा ते संदर्भ त्याच्यात जोडून यायला पाहिजे. करिता, त्यानंतर नंतर, कार्यक्रमानंतर हा शब्द जोडूनच येतो. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर प्रत्येक मुलांना असा शब्द लिहिताना ना हे जोडून लिहायला पाहिजे. त्यानंतर बाकीचे तुम्ही सुद्धा, सुद्धा हे सुद्धा जोडून लिहायला पाहिजे. किंवा तूही, इथं तूही हाही शब्द जोडून येतो. किंवा इथे तुम्ही सुद्धा, तुम्ही सुद्धा. आता सुद्धा लिहिताना ही झाली आडवी जोडणी शब्दांची, लक्षात आलं. तुम्ही सुद्धा लिहिताना ही झाली आडवी जोडणी. अजून असते दुसरी उभी जोडणी. उभी जोडणी असते आणि आडवी जोडणी असते. या दोन्ही जोडणीचे शब्द खरं म्हणजे हे त्या शोभा आणत असतात. ही खरं म्हणजे एक वैशिष्ट्य आपल्या भाषेचं की उभी जोडणी असते शब्दांची आणि काही आडवी जोडणी असते. आता वर्तमानपत्र मात्र उभी जोडणी का स्वीकारतं? कारण उभ्या जोडणीला कमी जागा लागते आणि आडव्या जोडणीला जरा जास्त जागा लागते, म्हणून वर्तमानपत्रामध्ये ही पद्धत स्वीकारली जाते. दोन्ही पद्धती बरोबरच असतात. अशा तऱ्हेने या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. त्यानंतर आहे दोन मात्रा असलेले शब्द कोणते? दोन मात्रा. मौज किंवा गौण, गौण. अक्षरानंतर लगेचच जो काना येतो त्या काण्यावर ह्या दोन मात्रा असायला हव्या. मग त्याच्यामध्ये औदुंबर शब्द बघा किंवा कैवारी शब्द पहा, लौकिक असा शब्द पहा. अक्षरानंतर जो काना येतो लगेचच त्या काण्यावर हे दोन्ही मात्रा असतात. दोन वेगवेगळ्या कान्यांवर दोन मात्रा नसतात. मौज शब्द लिहिताना हे चूक, हे बरोबर, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. मला असं वाटतं की छापील मजकूर सगळेच काही अचूक असतात असं नाही. छापील मजकुरांमध्ये पण अनेक सदोष रूपं आपल्याला पाहायला मिळतात. ही सदोष रूपं अगदी भिंतीवर लिहिलेल्या काही सूचनाबाजा मजकुरापासून गाड्यांवर लिहिलेल्या काही मजकुरांमध्ये, मालिकांमध्ये श्रेयनामावलीमध्ये, चित्रपटांमध्ये श्रेयनामावलीमध्ये,
किंवा बसेसवर जे फलक लावलेले असतात ना, त्या फलकांवर पण अशा त्रुटी राहू शकतात. भाषा शिक्षक म्हणून तुम्ही संवेदनशील असला की मुलांना सवय लावा. तुम्ही जेव्हा प्रवास करता तेव्हा प्रवास करत असताना तुम्ही हा मजकूर वाचा. तुमच्या लक्षात येईल की अरे नियममध्ये आपण हा शब्द या पद्धतीचा शिकलो, आता तर मात्र याच्यामध्ये बदल जाणवतो, याचा अर्थ तो चूक आहे. म्हणजे चित्रकार अतिशय सुंदर रीतीनं खरं म्हणजे ते शब्द लिहित असतात, पण अजाणतेपणाने न कळत किंवा त्याबद्दलचं अज्ञान असेल तर तरी पण या गोष्टी आपल्याला जाणवत राहतात. तर हे सदोष रूप आपण शोधून काढलं पाहिजे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याकडे इंग्रजी शब्दांचा मोठा भरणा आहे. अर्थात मराठीचे स्वतंत्र शब्द पण आहेत, मात्र मराठीने अनेक शब्दांचा स्वीकार केलेला आहे. उदारमतवादी भूमिकेतनं आपण जर बघितलं तर एकदम सुरुवातीच्या काळापासून जर बघितलं आपण तर फारसी शब्द आपल्यामध्ये आले, ते रूढ झाले. तुम्ही अर्ध शब्द पहा, कानडी शब्द आले ते आपल्याकडे रूढ झाले, उर्दू शब्द आले, अरबी शब्द आले, हिंदीतनं शब्द आले. या पद्धतीनं आपल्याकडे अनेक शब्द आले आणि आपण ते स्वीकारले. स्वीकारताना मात्र आपण मराठीच्या नियमानं ते लिहायला सुरुवात केली, मराठीच्या नियमानं. त्यानंतर भाषेच्या संदर्भामध्ये आपण बघितलं, शुद्ध लेखनाच्या संदर्भात तर अनेकांचं मोठं योगदान आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार केला. मराठीचं अस्मिता जोपावी, मराठीचं जतन व्हावं हा उद्देश आपल्याला त्या काळामध्ये दिसून येतो. आणि पुढच्या काळामध्ये अनेकांनी मोठे प्रयत्न केलेले आहेत. सावरकरांनी तर मराठी भाषेला अनेक नवे शब्द दिले. महापौर शब्द सावरकरांनी दिला. आपण तारीख हा शब्द वापरत होतो, त्याच्यासाठी दिनांक शब्द सावरकरांनी दिला. आपल्या मराठीमध्ये अनेक नवे शब्द, प्रतिशब्द असताना खरं मला या निमित्तानं आपल्याला सांगायला आवडेल भाषेच्या शिक्षकांना आणि एकूणच विद्यार्थ्यांनाही की मराठीमध्ये खरोखर जर प्रतिशब्द असेल, एखाद्या प्रसंगाला, वर्णनाला साजेसा असेल तर तो मराठी प्रतिशब्द नक्की वापरा, तो रूढ करा, तो प्रचलित करा. त्याच्याऐवजी आपण इंग्रजी शब्द वापरत असतो. इंग्रजी शब्द वापरण्याला काही हे नाही. फोन शब्द आपण सर्रास आता तो वापरत राहतो, किंवा भ्रमणध्वनी असा मोठा उच्चार करण्यापेक्षा आपण मोबाईल पटकन उच्चारतो. मोबाईल लिहिताना पण मोबाईल लिहिताना मात्र तो ई हे ह्रस्व आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इंग्रजी शब्द म्हणजे एखादा पाहुणा जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा आपल्या घरचे नियम तो पाळतो आणि आपणही अजाणतेपणाने आपसूक त्याला ते नियम पाळायला आपण लावत असतो किंवा तोही पाळत असतो. तसं इंग्रजीतले शब्द जसे मराठीमध्ये आले त्यांना आपण मराठीचे नियम लागू केले आणि त्या रीतीनं, त्या वळणानं आपण ते लिहायला सुरुवात केली. उदाहरणार्थ पहा, पार्किंग शब्द आहे. पार्किंग, सगळीकडे पार्किंग शब्द आढळतो. पार्किंग, पार्किंग शब्दामध्ये ING प्रत्यय आहे. ING प्रत्यय असेल तर ते सगळे शब्द आपण ह्रस्व लिहायचे. मग ते पार्किंग असेल किंवा स्ट्रेचिंग, चार्जिंग, स्विमिंग, फिक्सिंग, शायनिंग, रायटिंग, सगळे शब्द, स्केटिंग, अशा रीतीनं हे शब्द ह्रस्व लिहायचे. म्हणजे यातली वेलांटी ही पहिली लिहायची. आता पार्किंगला दोन शब्द छान मराठी प्रतिशब्द आहे पण ते वापरत नाही आपण. एक वाहनतळ असा शब्द आहे मराठीमध्ये. दुसरा आहे विश्रामतळ, म्हणजे वाहनाला आराम करण्याची जागा, विश्रांती घेण्याची जागा. काय तुम्ही बघा काय सुंदर मराठी शब्द आहे. प्रत्येक तऱ्हेच्या वर्णनाला, प्रसंगांना, प्रत्येक तऱ्हेच्या वस्तूला प्रतिशब्द मराठी, पण आपण ते बऱ्याचदा वापरत नाही. अनेक शब्द. मला असं वाटतं की एखाद्या विद्यार्थ्याला एका शब्दाचे भरपूर समानार्थी शब्द माहीत असण्यासाठी जो आग्रह धरतो त्यापेक्षा 50 वेगवेगळ्या शब्दांची भांडार त्यांची समृद्ध करायला हवी आपण. त्यांचं जे भांडार आहे शब्दांचं, हे शब्दांचं भांडार जेव्हा समृद्ध होईल तेव्हा ते स्वतंत्र रीतीने विचार करू लागतील, तेव्हा ते स्वतंत्र रीतीनं शब्द वापरतील. तुम्ही बघा मुलांची उत्तरपत्रिका तपासताना आपल्याला हेच दिसतं की एखादा शब्द पुन्हा पुन्हा ते वापरत राहतात एका पानात.
कारण नवा शब्द माहीत नसतो. अजून मला एक गोष्ट, एका गोष्टीकडे तुमचं आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे. एखादी प्रश्नपत्रिका असेल तर मुलांना बऱ्याचदा असं होतं की प्रश्नांमध्ये असणाऱ्या शब्दांचे अर्थ न कळल्यामुळे तो प्रश्न त्यांना लक्षात येत नाही. उत्तर येतं त्यांना बऱ्याचदा, पण प्रश्नामध्ये जे शब्द असतात, उदाहरणार्थ मध्यवर्ती संकल्पना स्पष्ट करा, त्यांना आधी मध्यवर्ती म्हणजे काय हे समजावून सांगा. संकल्पना स्पष्ट करा, स्वरूप विशद करा. स्वरूप विशद करा म्हणजे नेमकं काय करायचं, वैशिष्ट्य सांगा म्हणजे नेमकं काय करायचं. आता आपल्या संस्थेची वैशिष्ट्य मला कोणती जाणवली? एक, क्रियाशील शिक्षक, भाषेवर प्रभुत्व असलेले शिक्षक, नाविन्यपूर्ण उपक्रम, भारतीय संस्कृतीची जोपासना करणारी संस्था, मराठीला प्रतिष्ठा मिळावी यासाठी प्रयत्न करणारी संस्था. हे आपले वैशिष्ट्य झाले आपल्या संस्थेची. मुलांना वैशिष्ट्य म्हणजे काय समजावून सांगा, स्वरूप म्हणजे काय समजावून सांगा. मी सुरुवातीला म्हणालो तसं मुलं तात्पर्य समजावून सांगा. आपण प्रश्नांमध्ये जे शब्द वापरतो या शब्दांचे अर्थ जर मुलाला नेमकेपणानं माहीत असतील तरच त्यांना तो प्रश्न कळेल. दीर्घ जे प्रश्न असतात, दीर्घ उत्तरी, या दीर्घ उत्तरी प्रश्नांमधून खरंच मुलांची भाषाविषयक समज आपल्यापर्यंत पोहोचत असते. तो परिच्छेदाचा वापर त्यांनी कसा केलेला आहे, त्याची मांडणी त्यांनी कशी केलेली आहे, शब्दांची निवड त्यांनी कशी केलेली आहे, कोणते शब्द त्यांनी वापरलेले आहेत, त्याची अक्षराची रचना कशी आहे. 3 स्तर असतात साधारणपणाने. पहिलं स्तर म्हणजे हस्ताक्षर, तो वहीवर जे लिहितो ते हस्ताक्षर व्यवस्थित असेल, म्हणजे 2 शब्दांमध्ये अंतर, 2 ओळींमध्ये अंतर, काना, मात्रा, वेलांटी, उकार याची समज, अक्षर सरळ लिहिलेलं असेल. मुलांचं अक्षर एक तर या बाजूला झुकतं किंवा या बाजूला झुकतं. सरळ लिहिण्याची सवय लावली, वर अधोरेषा असेल तर ही गोष्ट झाली हस्ताक्षराची. त्याच्या पुढचा टप्पा आहे तो म्हणजे निर्दोष कसं लिहायचं, विरामचिन्हांचा ते वापर करतात का, छोटे छोटे संकेत त्यांना माहीत आहेत का, हे झालं निर्दोष लेखन. त्यानंतरचा टप्पा आहे त्यांना व्यावहारिक लेखन करायला शिकवणं. अर्ज, तुम्ही बघा, एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विषयात चांगले गुण असतील पण त्या विषयाचा अर्ज जर त्याला लिहायचं सांगितलं, ही गोष्ट सगळ्या विषयाच्या बाबतीत. हिंदीला चांगले गुण असतील त्याला हिंदीमध्ये अर्ज लिहायला लावा. इंग्रजीमध्ये त्याला उत्तम गुण असतील त्याचा इंग्रजीमधला अर्ज तुम्ही पहा. मराठीमध्ये त्याला उत्तम गुण असतील मराठीमधला अर्ज त्याला लिहिता येतो का. खरं म्हणजे अनेक शिक्षक आहे, भाषा शिक्षक, की जे उत्तम तऱ्हेने काम करतात. त्यांचं अनुकरण आपण केलं पाहिजे. नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सरावाच्या आधारे मुलांना व्याकरण शिकवलं आपण, ते मला वाटतं त्यांच्या पचनी पडेल. आडात नाही तर पोहऱ्यात कुठून, अशी एक छान म्हण आहे. शिक्षकांना जर त्याबद्दल जरा उत्साह नसेल तर तो विद्यार्थ्यांमध्ये कसा झिरपेल असं मला वाटतं मनापासून. तर आपण सांगत होतो इंग्रजी शब्द कसे लिहायचे, त्यांना मराठी उच्चाराप्रमाणे ते आपण लिहितो. आता रायटिंग शब्द आहे तर रायटिंग असं म्हणत नाही आपण, रायटिंग सहज उच्चार करतो. त्यामुळे तिथे वेलांटी ती आहे रस्व. हायस्कूल म्हणतो आपण, हायस्कूल म्हणत नाही, त्यावर जोर देत नाही. त्यामुळे हायस्कूल म्हणताना त्याचा उच्चार आपण, क्षमा करा, आपण हायस्कूल म्हणताना जोर देतो, हायस्कूल म्हणताना जोर देतो आपण, म्हणून तो उकार आहे दीर्घ. पण रायटिंग मध्ये मात्र ती जी वेलांटी आहे ती आहे रस्व. हायस्कूलच्या बाबतीमध्ये ती लक्षात घ्या. तर अशा रीतीनं या गोष्टी. आता शैक्षणिक पात्रता लिहिताना पण आता पूर्वी असं पाय मोडायचे, त्याला 2 शब्द आहे मराठीमध्ये, एक हलंत आहे आणि दुसरं व्यंजनांत आहे. आता त्याची गरज नाही. बीएड लिहिताना बी दीर्घ, बीएड, एमएड, डीएड या पद्धतीनं. आता तिथे हलंत म्हणजे पाय मोडायची गरज नाही, आपण ते शब्द त्या रीतीनं लिहित असतो. एकाक्षरी इंग्रजी शब्द असतील, उदाहरणार्थ न्यू इंग्लिश स्कूल, ही नावं तुम्हाला दिसतात इंग्रजी. अजून एक मला गोष्ट सांगायची आहे, मुलांना मराठी शब्द समजावून सांगण्यासाठी इंग्रजी शब्द सांगू नका. मुलांना एखादा मराठी शब्द समजावून सांगायचा असेल तर मुलांना उदाहरणार्थ मला मध्यवर्ती कल्पना सांगायची तर त्याला आपण सांगतो थीम. याने त्याचं मराठी समृद्ध होणार नाही, त्याचं इंग्रजी चांगलं होईल पण मराठी समृद्ध होणार नाही. कारण मराठी, एक तर मुलांना आपण शब्द विचारला तर मुलं त्याचे प्रतिशब्द सांगतात, त्याचा अर्थ सांगत नाही.
लक्षात येत आहे तुम्हाला की मुलांची शब्द भांडार वाढवण्यासाठी अथक प्रयत्न करण्याची गरज आहे. त्या दृष्टीने आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येऊ शकेल. आपण बघितलं की जोड अक्षराची आधी येणारी वेलांटी पहिली असते मराठीमध्ये. आपण पुस्तक शब्द पहा, तसं इंग्रजी शब्द पण आहे. उदाहरणार्थ इंग्रजी शब्दामध्ये मिक्स शब्द आहे किंवा सिक्स शब्द आहे, तर ती मात्र त्याची वेलांटी पहिली येईल, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इंग्रजी शब्दांच्या बाबतीमध्ये पण इंग्रजी शब्दकोश मुलं पाहतात किंवा आपल्या मोबाईलमध्ये डिक्शनरी असते. मराठीचा पण शब्दकोश आपल्या मोबाईलमध्ये असला पाहिजे. मराठीचे शब्दकोशांसाठी व्याकरणकारांनी अथक परिश्रम घेतलेले, अथक परिश्रम. तुम्ही वाघो आपट्यांचे शब्दरत्नाकर पहा. वाघो आपट्यांची शारीरिक प्रतिकूल परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आजारानं ते त्रस्त होते, दुर्धर आजारानं त्रस्त होते. तरी सुद्धा वाघो आपटे यांनी शब्दकोशांसाठी प्रचंड मेहनत घेतली आणि समृद्ध साठा आहे आपल्याकडे. तर तो शब्दकोश मुलांना वापरण्याची सवय लावूयात. आपण स्वतः तो वापरण्याकडे आपला कल असला पाहिजे. इंग्रजीचे शब्द आपण जसं मुलाला लिहायला लावतो तसं त्यांनी लिहायला लावले पाहिजे. तर अशा रीतीनं वर्तमानपत्र, तर खरं म्हणजे वर्तमानपत्र हे केवळ चालू घडामोडीच आपल्याला सांगत नाही. वर्तमानपत्र याचा वापर आपल्याला भाषा सुधारण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. पहा, शीर्षकांमध्ये विरामचिन्हांचा वापर कसा असतो. कमीत कमी शब्दामध्ये शीर्षक कसं बसवलेलं असतं, परिच्छेद कसा ठेवलेला असतो, बातमीची सुरुवात कशी केलेली असते, एखादा प्रसंग नेमकेपणाने कसा सांगितलेला असतो, ललित लेखन कशा स्वरूपाचं असतं, प्रासंगिक लेखन कशा स्वरूपाचं असतं, कथा कशी असते, वृत्तलेख कसा असतो, हे चांगल्या गोष्टी आपण जर समजावून सांगितल्या, मुलांना वाचून दाखवल्या, तर मला असं वाटतं की वर्तमानपत्राचा भाषा शिक्षणात चांगला वापर होऊ शकेल. अजून शब्द आहे तो पुढचा म्हणजे उत्कृष्ट. आपण उत्कृष्ट म्हणतो असं कधी कधी, त्याचा उच्चार उत्कृष्ट. ट आणि ठ कुठे लिहायचं. अभिष्ट चिंतन, वेलांटी दुसरी असते. ज्येष्ठ, बरोबर आहे, ज्येष्ठ, ज्येष्ठ नाही, ठ हे बरोबर आहे. तर हे शब्द लिहिताना बऱ्याचदा आपण चुका करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतील तर मला असं वाटतं की आपलं भाषा अधिक नीटपणानं लिहू शकेल, ते वापरू शकतो आपण. आता पुढे आहे श्री. लिहिताना काय करायचं. श्री संस्थेच्या अगोदर श्री असेल तर त्याच्यानंतर पूर्णविरामाची गरज नाही, टिंब जे देतो त्याची गरज नाही. एखादा व्यक्ती असेल, पुरुषांनी पत्र लिहिताना स्वतःसाठी श्री वापरू नये. दुसऱ्यांसाठी आपण श्री वापरायचं, पण मी स्वतःसाठी श्री वापरायचं हे जरा संयुक्त वाटत नाही. तर या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. आता पत्रिकांमध्ये जे आपले नम्र असतात, पत्रिकांमध्ये जे स्वतः आपले नम्र म्हणून लिहितात, त्यांच्या स्वतःसाठी श्री वापरू नये. हे लग्न आपल्या घरचंच असेल, आपली नावं असतात ना त्यात, काकांची, स्वतःची, तर त्यामध्ये श्री स्वतःसाठी वापरू नये. निमंत्रक असेल किंवा विनीत असेल, विनीतमध्ये तर हमखास चुका होतात. तो म्हणजे विनीत शब्द असा लिहिलेला असतो, हा चूक आहे. विनीत शब्द हा बरोबर आहे. तर आता श्री रेणुका, श्री गणेश अशा देवांच्या नावाच्या अगोदर जे श्री लिहितो त्यानंतर पूर्णविराम द्यायची गरज नाही आहे ना. या ज्या गोष्टी आहेत, किंवा मग काही शब्द बघा, श्रीकुंज किंवा श्रीकृपा हे जोडून लिहिलेलं बरोबर आहे. श्रीधर, श्रीमान, श्रीमती, श्रेयस, या सगळ्या गोष्टी अतिशय गरजेच्या आहेत. श्रीपश्री असेल, शब्द श्री हा शेवटी आला की सुरुवातीला आला, हे ते जोडून लिहिणं हे अतिशय आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या. आता पुढे अजून आपण एका गोष्टीकडे वळतो आहोत, आणि तो म्हणजे आडनावं लिहिताना ती लिहायची कशी. आडनाव, आडनावांमध्ये शेवटी जर कर आलं तर तो शब्द त्याला जोडूनच लिहायचा. मला वाटतं श्रुती मॅडमचं आडनाव काहीतरी वाकडकर असं काहीतरी आहे. ही आडनावं आली कुठून, तर ते जे गाव होतं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर असे असंख्य आडनावं आहेत की ते गावावरून आलेले असतात. वासडीकर, ते वासडीचे आहेत म्हणून वासडीकर.
लखमापूरच्या आहेत तर लखमापूरकर, पांगारच्या आहे तर मग पांगारकर, पांगारकर अशा पद्धतीने. तर त्यामध्ये जो कर शब्द येतो तो त्याला जोडून लिहायचा, तो शब्द जोडून लिहायचा. सरांचं म्हणजे नार्वेकर सरांचंही आहे तसं, त्याच्यामध्ये तो कर शब्द जोडून लिहायचा. हे आपण लक्षात घेतलं. उंडेगावकर आहे किंवा मग जळगावकर आहे, ठाणेकर आहे, हे सगळे गावाहून आलेली आडनाव आहे आपल्याकडे. पैठणकर आहे, सांगलीकर आहे, पेडणेकर, पुणेकर, मुंबईकर, असं या पद्धतीनं हे आहे. आता आडनावांनाही लेखनाचा नियम लागू होतोच. म्हणजे अष्टपुत्रे असं लिहायचं असेल तर शेवटी मात्रा असेल तर त्याच्या आधीचा उकार हा पहिला येतो, आहे ना. भारतपुरे शब्द आहे तर शेवटी मात्रा आहे तो दीर्घ स्वर आहे, त्यामुळे पू लिहिताना पुरे हे कसं येईल, त्याचा उकार पहिला येईल. फडणीस, फडणवीस या शब्दामध्ये पण नी दीर्घ आहे. चिटणीस हा शब्दही न बाणाचं जे आहे ते आहे ते दीर्घ येईल. गाडगिळ शब्द आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण गाडगिळांना लिहिताना मात्र ते रस्व होतं. चिटणीस दीर्घ, पण चिटणीसांना ते त्याच्यामध्ये जो काही बदल होतो हा लक्षात घ्या. काही शब्द मी मगाशी म्हणालो तसं काही शब्द हे असे असतात की त्याचं सामान्य रूप होताना त्यामध्ये बदल होतो. हा बदल लक्षात घेतला पाहिजे. आणि अपवाद शब्द आपण लक्षात ठेवले पाहिजे. मी जसं तुम्हाला आता अपवाद सांगत आलो आहे. आता शेवटी येणारे सगळे उकार दीर्घ लिहायचे, पण परंतुचा शब्द मात्र ऱ्हस्व असतो. परंतुचा उकार हा ऱ्हस्व असतो पहिला, आणि बाकीच्या उकाराचा दीर्घ उकार असतो. दीर्घ उकाराला गाठ असते आणि पहिल्या उकाराला गाठ नसते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर हे लक्षात तुमच्या आलं असेलच. मी सुरुवातीला सांगितलं तसं की वेगवेगळे उपक्रम आपल्याला घेता येऊ शकतात. शुद्ध शब्दांची सूची देता येईल, वेगवेगळ्या वस्तूंची यादी करायला त्यांना लावता येईल. ते यादीमधले कोणते शब्द चुकले हे बघ. किराणा दुकानामध्ये कुठल्या कुठल्या साहित्य मिळतात, वस्तू मिळतात. तांदूळ शब्द आहे, मग तांदूळमध्ये उकार कसा येईल, दीर्घ, बरोबर. तर अशा रीतीनं आपल्याला पुडा, बिस्किटचा पुडा असेल तर मग पुडामध्ये डा हे दीर्घ स्वर आहे आ, म्हणून त्याच्या आधी येणारा उकार कसा राहील, पहिला. अशा तऱ्हेनं अशा रीतीनं आपल्याला काही सदोष शब्द द्या, त्यांच्याकडनं ते दुरुस्त करून घ्या, निर्दोष करून घ्या. निर्दोष पद्धतीनं संग्रह करायला त्यांना लावता येईल. एखादा परिच्छेद त्यांना देता येईल, त्या परिच्छेदामध्ये काही त्रुटी ठेवा तुम्ही. मुद्रित शोधन जसं करतो तसं त्या रीतीनं त्यांच्याकडनं ते करता येईल, स्पष्टीकरण करता येईल. मी म्हणालो तसं काही उपक्रम हे हस्ताक्षरासाठी करता येऊ शकतात. त्यांचं हस्ताक्षर आखीव रेखीव सुबक व्हावं या रीतीने, आणि हस्ताक्षरही चांगल्या रीतीनं करता येतं. गांधीजींचं हस्ताक्षर सुरुवातीला जरा थोडंसं त्यात गिचमिचिटपणा होता, त्यांनी स्वतःच लिहिलंय. नंतर त्यांनी स्वतः त्याच्यासाठी प्रयत्न केले आणि मग नंतर त्यांचं हस्ताक्षर चांगलं झालं. इतरांना वाचता येईल इतपत ते असलं पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मी मगाशी म्हणालो तसं निर्दोष लेखनासाठी आपल्याला काही प्रयत्न करता येऊ शकतो. आणि मग सर्जनशील लेखन मुलांनी केलं पाहिजे. हे टप्पे आहेत. आज हा पहिला टप्पा आहे, पायाभूत टप्पा आहे. हा पायाभूत टप्पा जर तुम्हाला नीटपणाने माहिती असतील, जसं आपण पुढे वाचण्यासाठी वर्णमाला सुरुवातीला पाठ करतो, ती समजावून घेतो, ह्रस्व स्वर व्यंजन हे सगळं समजावून घेतो आणि मग आपल्याला पुढे वाचता येतं. तसं हे सगळं आपण जरा संकेत छोटे छोटे नियम समजावून घेतले की मग मुलांना व्यावहारिक लेखन करता येईल, मग त्यांना सर्जनशील लेखन करता येईल, मग त्यांची अभिव्यक्ती अतिशय चांगल्या तऱ्हेनं होऊ शकते. अशा रीतीनं आपल्याला प्रयत्न करता येईल. आता शुद्ध लेखनाचं काय महत्त्व आहे हे तर आपण बघितलंच. आता व्याकरणाची काय आवश्यकता असते, व्याकरणाचं महत्त्व काय असतं, त्याची काय निकड असते, गरज काय असते त्याची. भाषा विशिष्ट, ठराविक आणि व्यवस्थित रीतीने बोलण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी व्याकरणाचा अतिशय उपयोग होतो. किंबहुना दिशा मिळते व्याकरणातून, मार्गदर्शक ठरतं ते. त्यानंतर भाषेचा वेगवेगळ्या कार्यांसाठी जो उपयोग होतो तो अचूक निर्दोष होण्यासाठी पण व्याकरणाची गरज असते. भाषा नीटनेटकी येण्यासाठी व्याकरणाची गरज असते. तुम्ही बघा, आपण शाळेत असताना कसं लिहायचो आणि आता शिक्षक झाल्यानंतर आपल्या भाषेमध्ये बदल झाला, लिखाणामध्ये बदल झाला. आपण काळजी घ्यायला लागलो एखादा शब्द लिहिताना, कोणता शब्द लिहायचा,
वाक्यरचना कशी असेल त्याच्यावर काम करतो आपण. तर ही प्रक्रिया भाषेची समजून घेतली पाहिजे. अनेकांनी व्याकरणाला भाषेची रचना म्हटले, अनेकांनी भाषेच्या व्याकरणाला स्पष्टीकरणाचं शास्त्र म्हटलंय, नियमन करणारं शास्त्र म्हटलंय अनेकांनी. अनेक तऱ्हेचे आपल्याला काही भूमिका मतं दिसतात. त्याच्यानंतर एका भाषेची रचना समजून घेतली आपण नीटपणानं, तर दुसऱ्या भाषेची रचना समजून घेण्यासाठी पण आपल्या भाषेतलं व्याकरण आपल्याला सहाय्यभूत ठरतो. व्याकरणाच्या अभ्यासामुळे भाषा उलगडून सांगता येते आपल्याला आणि आपल्याला पण ती उलगडते. तर मला असं वाटतं की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण नीटपणानं समजून घेतल्या पाहिजे. त्याच्या पुढे आपण बघितलं आज स्वर आहेत 14, म्हणजे ॲ आणि ऑ हे दोन इंग्लिश मधले स्वर आपण स्वीकारले. ऋकार आहे, लुकार आहे, हे सगळे मिळून 14 स्वर झाले. स्वरादी 2 आहेत, म्हणजे एक अनुस्वार आणि विसर्ग. व्यंजन 34 आहेत. विशेष संयुक्त व्यंजन 2 आहेत, एक क्ष आणि ज्ञ. आता खचं लेखन शासनाच्या नव्या नियमानुसार कसं केलं जातं? पूर्वी असंही ख होतं, आता ते जोडून आहे असं या तऱ्हेचं जोडून. हे इथे जोडलेलं नव्हतं बा, हा आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे संगणकावर जेव्हा आपण काम करतो तेव्हा याची रूप स्वीकारायला हरकत नाही. श पण तसं ते असं दाट युक्त होतं पूर्वी, ते आता या तऱ्हेचं आहे. हे छोटे छोटे बदल आपण लक्षात घेतले पाहिजे. अक्षरावर शिरोरेखा अतिशय आवश्यक आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर आता खरं म्हणजे विरामचिन्ह हे भाषेचं सौंदर्य असतं, सौंदर्य वाढवतं, शोभा वाढवते. आणि लेखकाला नेमकं काय म्हणायचं आहे, त्याच्या मनातला भाव जो लेखन करतो किंवा वाक्यात काय सांगायचं आहे, मतितार्थ काय त्या वाक्याचा, काय संदर्भ आहे हे समजून घ्यायचं असेल तर विरामचिन्ह मात्र अतिशय महत्त्वाचे असतात. वाचनामध्ये सुलभता तर येतेच, जे विधान आहे त्या विधानातला भाव पण समजतो आपल्याला, उद्देश पण समजतो, प्रयोजन समजतो. ज्या भावना व्यक्त होतात त्या दाखवण्यासाठी पण वेगवेगळी विरामचिन्ह असतात. कधी राग येतो आपल्याला, कधी संताप येतो, कधी चीड येते, किंवा कधी अतिशय आनंद झालेला असतो, कधी अचंबा वाटतो. हे सगळ्या ज्या भावना असतात, कधी भीती वाटते आपल्याला, अरे बाप रे म्हटलं की भीतीची भावना असते, अरे वा म्हटलं की आनंद व्यक्त करतो आपण, अचंबा व्यक्त करतो. ह्या सगळ्या ज्या ह्या भावना ह्या देहबोलीतनं व्यक्त होतात, आपल्या बोलण्यातनं त्या व्यक्त होतात, समजतं आपल्याला. पण लिखाणामध्ये मात्र असं दाखवता येत नाही, तर ते लिखाणासाठी ती चिन्ह आहे. हे चिन्ह म्हणजे त्या त्या भावना व्यक्त करणारं साधनच असतं एका अर्थाने. तर आता आपण बघितलं की संस्कृतमध्ये एक गंमत आहे. संस्कृतमध्ये वाक्याच्या शेवटी आपण दंड देतो, पण मराठीमध्ये लेखन करताना आपण पूर्ण विरामाचा वापर करतो. तुमच्यापैकी ज्या भाषा शिक्षकांचं संस्कृत असेल शाळेमध्ये त्यांना कल्पना आहे की संस्कृतचं लेखन करताना थोडी भिन्नता येते. आता वाक्य संपलं की आपण पूर्ण विराम देतो. संस्कृतमध्ये दंड मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, हिंदीमध्ये तीच पद्धत वापरतात. संक्षिप्त रूप लिहिताना पण समजा ताक, ताजा कलम किंवा वी गो साठी आपण लिहितो, वी नंतर दो नंतर आपण पूर्ण विराम देतो, म्हणजे ते संक्षिप्त रूप आहे. वी जे नाव असेल त्याचं, गो जे नाव असेल त्याचं. लक्षात आलं? अद्याक्षरांची नावांची काही ठिकाणी पोकळ, आता उदाहरणार्थ काही ठिकाणी आपण बघा, आता द बी कुलकर्णी असं लिहिताना काही पुस्तकांमध्ये असं पोकळ पण देण्याची प्रथा होती, आजही ती आहे. आणि काही ठिकाणी मात्र भरीव चिन्ह वापरण्याकडे कल आहे. आता अजून एक गंमत सांगायची, आणि ती म्हणजे मुलांच्या उत्तरपत्रिका जर आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात असं येतं की 4-2 विराम चिन्हांच्या पलीकडे मुलांची मजल जात नाही. मुलांना मराठीमध्ये 20, 22, 25 काही विरामचिन्ह आहेत, आणि त्या प्रत्येक विरामचिन्हांचं म्हणून एक कार्य आहे, काही उद्देश आहे. ते मुलांना जितकं जास्त उदाहरणं देऊन आपण समजावून सांगू, मला असं वाटतं की तेवढं ते नीटपणानं होऊ शकेल. उदाहरणार्थ प्रश्नार्थक भाव असेल. समजा आता एखाद्या शिक्षकाला असं वाटेल की नेमकी ही कार्यशाळा अजून किती वेळ चालत असेल, किती वेळ चालेल आहे ना, तर तिथे येईल प्रश्नचिन्ह. साधं विधान असेल, ही किती वेळ चालेल, तर साधं विधान. उद्गार दिला आणि हे होईल.
कार्यशाळा केव्हा संपेल, तर त्यानंतर मात्र प्रश्नचिन्ह येईल. मोठ्या वाक्यामध्ये एक उपवाक्य असेल, पण हे वाक्य जर असं लिहिलं आपण, कार्यशाळा केव्हा संपेल, त्याने विचारले, मग समोर प्रश्नचिन्ह द्यायची गरज नाही. पण हे वाक्य जर असं असेल, त्याने विचारले, पुढे स्वल्पविराम, कार्यशाळा केव्हा संपेल, तर मात्र शेवटी मात्र आपल्याला प्रश्नचिन्ह द्यावं लागेल. लक्षात आलं? तर हे बदल आपण लक्षात घेतले पाहिजे. उद्गार चिन्हांच्या बाबतीमध्ये तीच गोष्ट आहे. आनंद, भीती, अचंबा, राग हे सगळं व्यक्त करण्यासाठी तुम्ही नाटकाची काही पुस्तकं वाचली असतील तर त्या नाटकाच्या पुस्तकात संवादामध्ये, पटकथामध्ये हे सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात. उद्गार चिन्ह हे आणि अवतरण चिन्हाच्या आत येतं हे पण लक्षात घेतलं पाहिजे. अवतरण चिन्हामध्ये पण बऱ्याचदा संभ्रम होतो. दुहेरी अवतरण चिन्ह कुठे द्यायचं, एखाद्या तोंडचं वाक्य जसं तसं घेतलं असेल उद्धृत तर ते दुहेरी अवतरण असतं. एका शब्दावर जोर द्यायचा असेल तर मात्र एकेरी अवतरण चिन्ह ते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एका स्वरूपाचे अनेक शब्द लिहायचे असतील तर स्वल्पविराम, छोटे छोटे वाक्य करायचे असतील तर मात्र तरीही त्या ठिकाणी छोटे छोटे वाक्य करायचे असतील. उदाहरणार्थ बघा, भाषेची जपणूक स्वल्पविराम, संस्कृतीची अस्मिता स्वल्पविराम आणि उपक्रमशीलता ही विगो साठे मराठी प्रबोधिनी या शिक्षण संस्थेची वैशिष्ट्य आहे. अशा रीतीने छोटे छोटे आपण वाक्य घटक केले आणि त्याला आपण स्वल्पविराम दिला. पण परंतु हे जे काही आहेत शब्द या अव्ययांच्या अगोदर पण आपण स्वल्पविराम देतो. अर्धविरामाचा वापर अतिशय कमी ठिकाणी आपण करतो. मोठ्या वाक्यामध्ये याचा वापर करतो. लहान लहान वाक्य असतील, स्वल्पविरामाच्या ऐवजी आपण अर्धविरामाचा वापर करत असतो. काही ठिकाणी स्वल्पविराम उपयोगी पडत नाही. कार्यशाळा 1 तासात संपणार होती, पण काही मुद्दे उर्वरित असल्यामुळे मी अधिक वेळ घेतला. अशा तऱ्हेचं एखादं वाक्य असेल तर तिथे अर्धविराम येईल. काही ठिकाणी अर्धविरामाच्या ऐवजी ते वाक्याचा अर्थ म्हणून, त्या वाक्याची गरज म्हणून तिथं स्वल्पविराम दिलेला असतो. द्विबिंदू, 2 बिंदू जे आहेत सारांशापूर्वी किंवा उदाहरणापूर्वी, तर अशा गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. तर या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि मला असं वाटतं की आज आपण या ठिकाणी थांबायला हरकत नाही. मी पुन्हा एकदा गुरुवर्य विगो साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या वतीने आपल्याला कल्पना आहेच की भाषेचं सौष्ठव जपावं, भाषेची गुणवत्ता सुधारावी, जपावी, वाढावी, वृद्धिंगत व्हावी यासाठी राज्य मराठी विकास संस्था सातत्याने प्रयोगशील राहत आली आहे. अशा या नामवंत संस्थेच्या मदतीने आणि साठे प्रबोधिनीने हा उपक्रम सुरू केला आणि या उपक्रमामध्ये 2 पुष्प गुंफण्यासाठी मला आमंत्रित केलं. मी आपला अत्यंत कृतज्ञ आहे. जे काही चांगलं वाटलं असेल तो सगळा या व्याकरण परंपरेचा भाग होता आणि ज्या त्रुटी राहून गेल्या असतील 2 सत्रांमध्ये तो व्यक्तिशः माझ्या स्वभावाचा दोष आहे असं मी मानतो. तेव्हा इथे उपस्थित असलेल्या संस्थेच्या सर्व भाषा शिक्षकांना पुढच्या भावी वाटचालीसाठी मी सुयश चिंतितो आणि माननीय पदाधिकारी नार्वेकर सर, उबळकर सर, गजानन सावंत सर, इंद्रजित मोरे सरांची तर भाषाविषयक आस्था मला अतिशय महत्त्वाची वाटली. म्हणजे गेल्या 10-15 दिवसांपासून रोज आम्ही संपर्कात होतो. हेरंब कुलकर्णी सर आणि ज्यांचं तांत्रिक सहकार्य मला आता लाभलेलं आहे ते श्रुती मॅडम, आपल्या सगळ्यांविषयी मी सद्भावना व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, धन्यवाद.